नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करूया आत्ता क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने. चीनसह अनेक देशात कोरोनाचा उद्रेक झाला. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झालंय. पुढील 5 ते 7 दिवसात अहमदनगर जिल्ह्यात कोरोना प्रोटोकॉल लागू करणार असल्याचं अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय. कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रशासनाची तयारी करत असून सर्व देवस्थानाच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. कोविड प्रोटोकॉल जो पूर्वी होता तो ताबडतोबीने ॲक्टिवेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांना. तशी काही पॅनिक होण्याची सिच्युएशन नाही आहे, परंतु उद्या मग ते सगळं घडल्यानंतर आपण जी धावपळ करतो तत्पूर्वी सगळा प्रोटोकॉल जो आहे म्हणजे मग ICU बेड्स आहेत, व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेच्या संदर्भातल्या सूचना आहेत, ऑक्सिजन प्लांट कार्यरत करण्याच्या बाबतीतल्या सूचना आहेत. हे जर तातडीनं पुढच्या 5-7 दिवसांमध्ये या सगळ्या प्रोटोकॉल ॲक्टिवेट करून कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली सरकारची तयारी आहे. आणि या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी अशी आहे की ऑक्सिजन प्लांट तयार ठेवा अशा सूचना ज्या आहेत त्या केंद्राच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. केंद्राने सर्व राज्य सरकारांना सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना पत्र देऊ केलेलं आहे. देशातील जेवढी राज्य आहेत त्या सगळ्यांना केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडनं, आरोग्य मंत्रालयाकडनं या संदर्भातलं पत्र देण्यात आलंय की आपले ऑक्सिजन प्लांट तयार ठेवा, ऑक्सिजनचा पुरेसा साठा ठेवा, जेणेकरून जर हा संसर्ग वाढला तर गेल्या 3ऱ्या लाटेत जी परिस्थिती निर्माण झाली होती ती पुन्हा निर्माण होऊ नये, ऑक्सिजनची कमतरता होऊ नये, ऑक्सिजन बेड मिळू नये, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. म्हणजे अपेक्षित तर हे की अशी परिस्थिती येऊच नये, पण जर काही प्रसंग उद्भवला तर या आणीबाणीच्या परिस्थितीत ऑक्सिजन प्लांट तयार ठेवणं आवश्यक असल्याचं केंद्राने म्हटलंय. चीनमध्ये कोरोनाच्या BF7 या व्हेरियंटने उच्छाद मांडलेला असताना भारतातही अलर्ट जारी करण्यात आलाय. नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा असं आवाहन केंद्र सरकारनं केलंय. मात्र 90 लाख मुंबईकरांनी बूस्टर डोस चुकवल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. केवळ 16% मुंबईकरांनी बूस्टर डोसला प्रतिसाद दिल्याची माहिती ही पालिकेनं दिली आहे. पुढे बातमी अशी की शनिवार, रविवार आणि नाताळच्या सुट्टीमुळे शिर्डीत साई दर्शनाला मोठी गर्दी झाली आहे. सकाळपासूनच साई मंदिरातील दर्शन रांगा साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्यात. सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी साई भक्त शिर्डीत येताना दिसतात. नाताळच्या सुट्टीत जवळपास 8 ते 10 लाख भाविक दर्शनाला येण्याची शक्यता असून साई संस्थान प्रशासनाने नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. सर्व साई भक्तांना दर्शन मिळावं यासाठी 31 डिसेंबर रोजी साई मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येईल. ही 31 तारखेला भाविकांसाठी मंदिर रात्रभर उघडं असणार आहे आणि भाविक नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर बाबांचा आशीर्वाद घेऊन आपण आपलं नवीन वर्ष सुरू करू शकतो. संस्थांकडून आता कोविडच्या अनुषंगाने सगळ्या प्रकारे काळजी घेतली जाईलच, पण त्याचबरोबर दर्शन सुलभ व्हावं आणि नवीन वर्षाचा आनंद बाबांच्या समवेत बाबांच्या आशीर्वादाने त्यांना साजरा करता यावा यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या आमच्या सर्व 40 डिपार्टमेंट जे आहेत आमच्या संस्थांचे म्हणजे पूर्ण तयारी झाली. वीकेंड आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची पावलं जी आहेत ती कोकणाच्या दिशेनं वळली आहेत. नाताळ आणि नववर्ष स्वागताकरता कोकणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजलेत. किनाऱ्यावरील रिसॉर्टचं बुकिंग फुल झालेलं आहे आणि त्यामुळे व्यावसायिकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. या समुद्रकिनाऱ्यावरून तिथल्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी. नाताळ आणि 31च्या पूर्वसंध्येला अनेक पर्यटक कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावरती येऊन दाखल झालेत. पर्यटकांमुळे समुद्रकिनारे चांगलेच गजबजलेत. कधी काळी गोव्याकडे जाणारा हा पर्यटक आता कोकणच्या समुद्रकिनाऱ्याला पसंती देऊ लागलाय. इथले स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना चांगलीच भुरळ घालतायत. नाताळपासून तर 31 पर्यंत इथेच पर्यटकांचा मुक्काम असणार आहे. अनेक समुद्रकिनाऱ्यावरचे जे रिसॉर्ट आहेत ते सुद्धा फुल झालेले आहेत. पुढील काही दिवस अशाच प्रकारची समुद्रकिनाऱ्यावरची गजबज आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या आपण पाहतोय की या रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक समुद्रकिनाऱ्यावर अशा प्रकारचे दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पर्यटकांनी आपल्या फॅमिलीसह समुद्रकिनाऱ्याला पसंती दिलेली आहे. पुढील काही दिवस पर्यटकांची रेलचेल समुद्रकिनाऱ्यावरती असणार आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी. आता बातमी आहे थेट नागपूरमधून.
जयंत पाटील यांच्या निलंबनावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांवर शरद पवार नाराज आहेत. अजित पवार यांच्या भूमिकेवर शरद पवार यांनी फोन करून नाराजी व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांचं निलंबन जेव्हा झालं त्यावर कठोर भूमिका का घेतली गेली नाही आणि ही भूमिका न घेतल्यानं शरद पवार अजित पवारांवरती नाराज असल्याचं कळत आहे. अजित पवार यांनी सभागृहात माफी मागण्यापेक्षा कठोर भूमिका घ्यायला हवी होती. जयंत पाटील यांची चूक अजित पवार यांनी मान्य केली असल्यानं शरद पवार नाराज झाले. शरद पवार यांनी दिल्लीतून अजित पवार यांना फोन करून याबद्दलची नाराजी व्यक्त केली. पक्षामध्ये एकूणच या निलंबनानंतर निष्क्रियता दिसून आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सभागृहात निलंबित होतात आणि त्यावरनं पक्षाच्या वतीने राज्यभरात जी काही आंदोलनं काढण्यात आली ती फार काही मोठी नव्हती किंवा त्यामध्ये एक प्रकारची शिथिलता किंवा निष्क्रियता दिसून आली असं देखील शरद पवारांनी म्हटल्याचं कळतं. त्याबद्दलही त्यांनी त्यांच्या भावना अजित पवारांकडे फोन करून व्यक्त केल्यात. तर पुढे पाहूयात. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना राष्ट्रवादीची असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येते. राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या आमदार खासदारांची मुस्कटदाबी करण्यात येते असा आरोप करतच 40 आमदार आणि काही खासदार शिवसेनेतून बाहेर पडले. आता भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षांच्या राष्ट्रवादीची शिवसेना या टीकेला ठाकरे पक्षाच्या भास्कर जाधवांनीच एक प्रकारे दुजोरा दिल्याचं दिसून आलं. नागपूर अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटलांकडून राष्ट्रवादीची शिवसेना असा उल्लेख करण्यात आला. यावर भास्कर जाधवही म्हणाले, हो राष्ट्रवादीची शिवसेना असं त्यांनी म्हटलं. त्याला एक प्रकारे दुजोरा दिला. नियम 57 अन्वये आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना नियम 57 अन्वये आमची शिवसेना राष्ट्रवादीची शिवसेना. दरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही ठाकरेंवर जोरदार टीका केली. जयंत पाटील म्हणाले राष्ट्रवादीची शिवसेना आहे. भास्करराव जाधवांनी सुद्धा आज त्याला दुजोरा दिलेला आहे. नाही, राष्ट्रवादीची शिवसेना झालेलीच आहे, याच्याबद्दल काय प्रश्नच नाही. आणि त्याच्यामुळे गेल्यामुळे आज सुद्धा तुम्ही बघा की आदित्यजी वेलमध्ये आले आणि जाऊन काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटले. हे नॅचरली दिसतंय सगळ्यांना की तुम्हाला आज त्यांची गरज जास्त आहे, आपली माणसं तुम्हाला नकोशी झाली. आणि याचबद्दल आम्ही प्रतिक्रिया जाणून घेतली शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची. काय म्हणतायत की आम्ही राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस एक आहोत हेच म्हणतायत. मी हो म्हणतोय. त्याच्यात काय गैर आहे? नाही, कदाचित जाधव साहेब तुम्ही व्यवस्थित ऐकलं नाही. मी पुन्हा एकदा कदाचित तुम्हाला मी ऐका जरा माझा ऐका. पहिली गोष्ट तो शब्द गेला असेल त्याबद्दल मला काहीच खुलासा करायचा नाही. असे अनावधान शब्द जातात, चेष्टामस्करीमध्ये होतात. विधानभवन परिसरात जयंत पाटील आणि भास्कर जाधव यांची राष्ट्रवादीची शिवसेना वक्तव्य जे ते व्हायरल झाल्यानंतर आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जोरदार टीका करण्यात येते. शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि त्यामुळे जयंत पाटील भास्कर जाधवांच्या वक्तव्यामुळे राज्यातील जनतेला उत्तर मिळालंय असं अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. घसावडून हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की माननीय शिवसेना प्रमुखांचा विचार वाचवण्यासाठी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी हे पाऊल उचललेलं आहे, हा उठाव केलेला आहे. मला असं वाटतं की आता आम्ही उत्तर द्यायची गरज नाही. राज्यातील जनता सुज्ञ, त्यांना या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून मिळालेलं आहे. अमरावतीमध्ये राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनच्या वतीनं राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार सोहळा झाला. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अजित पवार देखील उपस्थित होते. दरम्यान यावेळी भाजप नेते आणि आमदार प्रवीण पोटे यांनी अजित पवारांना टोला लगावलाय. मी ज्या दिवशी पुरस्काराची सुरुवात करेल त्या दिवशी मी अजितदादांचा सत्कार केल्याशिवाय राहणार नसल्याचं पोटे म्हणाले. तसंच अजितदादा, तुमचा शपथविधीचा वेळ चुकला. तुमचा टाइम जर सकाळच्या जागी दुपारी झाला असता तर आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिला असतात असा टोला त्यांनी त्यांना लगावला. आपण ज्या पद्धतीने कर्तृत्वान स्त्रियांचा सत्कार करतो तसं ज्या दिवशी मी सत्काराची सुरुवात करन त्या दिवशी पुरुषांमध्ये मी अजितदादा पवारांचा सत्कार घेतल्याशिवाय राहणार नाही. ताईंनी म्हटलं की दादांनी खूप पैसे दिले, पण दादा तुमचा थोडा वेळ चुकला. तो सकाळच्या जागी दुपार झाला असता तर आज दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले असते.
आता कोल्हापूरमधनं एक मोठी बातमी समोर येते. सीमावासियांनी नागपूर मुंबईत बैठकीला यावं हे निमंत्रण सीमावासियांनी फेटाळलंय. पालकमंत्री दीपक केसरकरांनी हे निमंत्रण दिलं होतं आणि हा प्रश्न सोडवायचा असेल तर बेळगावात येऊन प्रश्न जाणून घ्या. बेळगावात येण्याचं पुन्हा एकदा सीमा समन्वय मंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलंय. महाराष्ट्र बंद ठेवून सीमावासियांच्या पाठीशी राहा असंही सीमावासियांनी आवाहन केलं. 2004 ला आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो, पण 2004 नंतर 2022 पर्यंत जे काही बदल हे कर्नाटक सरकारने या सीमा भागामध्ये केलेत त्याच्याबद्दल भूमिका काय ही केंद्राने स्पष्ट करावी. कारण 2006 ला त्यांनी पहिलं अधिवेशन घेतलं, 2012 ला तिथं विधानसभा बांधली, 2014 ला बेळगावचं बेळगावी केलं, आता तर उपराजधानीचा दर्जा देऊ पाहत आहेत. मग या भूमिकेबद्दल सुप्रीम कोर्टात असल्यामुळे अशा प्रकारचे बदल हे कर्नाटकला करायला केंद्रानं मुभा दिली आहे का आणि महाराष्ट्राच्यावर गप्प का? सीमा प्रश्नाबाबत महाविकास आघाडीच्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर अचानकपणे पोहोचले. यावरून आता केसरकरांबद्दल नाराजी व्यक्त केली जाते. त्यांना सीमा प्रश्न सोडवायचा आहे की नाही असा सवाल महाविकास आघाडीनं उपस्थित केला, तर त्यांच्या या कृत्याचा निषेध सुद्धा केला जातोय. सीमावासियांच्या आंदोलनाबाबतच्या बैठकीच्या ठिकाणी पालकमंत्री दीपक केसरकर दाखल झाले. केसरकर अचानक बैठकीत आल्यानं उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते हडबडले. केसरकर शासकीय बैठकीसाठी हॉलमध्ये आल्यानं उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे कार्यकर्ते बाहेर पडले. पालकमंत्र्यांची ही दडपशाही असल्याचा उद्धव ठाकरे गटानं आरोप केला. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. आपल्यासोबत महाविकास आघाडीचे सगळ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घ्या. काय सांगाल, नेमकं तिथं घडलं ते काय होतं? सोमवारच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्याकरता आमची सर्वपक्षीय बैठक होती. ती बैठक चालू असतानाच त्या बैठकीमध्ये पालकमंत्री दीपक केसरकरांनी एंट्री केली. त्यांना माहिती होतं आणि मग आले का त्यांना माहिती नव्हतं म्हणून आले, हे आता उत्तर त्यांच्याकडून घेतलं तर बरं होईल. पण अशा वेळी त्यांनी प्रशासनिक अधिकाऱ्याला विचारूनच त्या सभागृहात प्रवेश करायला पाहिजे होता. अनेक पालकमंत्री आपापल्या रूममध्ये असतात, ज्यावेळी इतर लोक जमतात तेव्हा अधिकारी बोलवून आणतात आणि ते मिटिंगला हजर होतात. त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला आश्चर्य असं वाटलं की खरोखर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्न आज मिटतो की काय, की मिटवण्यासाठी यांना आत पाठवली की काय. पण ऍक्च्युली परिस्थिती वेगळी होती. त्या ठिकाणी त्यांनी मी इथं आलेलो आहे आणि या ठिकाणाहून तुम्ही जा असं न बोलता त्यांच्या चेहऱ्याकडे एक संदेश पाठवते चेहऱ्याच्या माध्यमातून. हा चेहरा वाचल्यानंतर आम्हाला जाणवलं की ह्या सरकारला हा प्रश्नच संपुष्टात आणायचा नाही, फक्त ऍक्टिंग करायचे की जेणेकरून आम्ही तुमच्या बरोबर आहोत. केसरकर त्या बैठकीमध्ये आले आणि आल्यानंतर त्यांना पालकमंत्री त्यांना कळायला पाहिजे होतं की कशासाठी बैठक चालू आहे, काय विषय आहे. एका बाजूला महाराष्ट्रामध्ये शंभूराज देसाई सांगतात की महाराष्ट्राची 1 इंच जमीन आम्ही देणार नाही, मोठमोठ्या वल्गना करतात आणि एवढं मोठं आंदोलन एक साधारणपणे 1000 ते 1500 लोक या कोल्हापुरामध्ये येत असताना पालकमंत्र्यांची भूमिका संशयास्पद आहे. मला वाटतं की पालकमंत्र्यांना हे धरणे आंदोलन होऊ नये अशी त्याची भूमिका असावी. असा पालकमंत्री मी कधी आयुष्यात बघितलेला नाही, माझ्या गेल्या 50 वर्षामध्ये मी बघितलेलं नाही. त्यामुळे ते एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर महाविकास आघाडीचे नेते या सगळ्या कृत्यानंतर नाराज झाल्याचं पाहायला मिळतात आणि पालकमंत्र्यांच्या या गोष्टीचा निषेध करताना आपल्याला दिसून येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात सीमावासीय आता कोल्हापुरात आंदोलन करणार आहेत. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो सीमावासीय धरणे आंदोलनात सहभागी होतील. एकीकरण समितीचा महामेळावा मोडीत काढल्याची आणि तिथली होणारी दडपशाही केंद्राला कळवण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाईल. कोल्हापूरकरही मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी होणार आहेत. त्यासाठीच्या पूर्वतयारीची बैठक आज कोल्हापुरात होते. बेळगावहून सीमावासीय या बैठकीला हजर राहणार आहेत. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक प्रश्नांची मांडणी केली होती आणि या प्रश्नांना जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याला पूर्ण वेळ मिळाला नसल्यानं खडसे यांनी मांडलेल्या विषयांना आपल्याला उत्तर देता आलं नसल्याची खंत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. वेळ मिळाला असता तर आपण ईट का जवाब पत्थर से दिला असता असं मत त्यांनी पाळधी इथे व्यक्त केलं. त्यांचं भाषण होत असताना फक्त जे चुकीचे मुद्दे ते मांडत होते ते थांबवणं माझं काम होतं आणि त्यावेळेस त्याच पद्धतीने बोलावं लागतं. माझं उत्तर झालं नाही कारण की हाऊस ॲडजस्ट झालं, नाही तर त्यांना मी
ईंट का जवाब पत्थर से दिला असता. हे आपण पाहिलं असेल की काही लोकांनी काल परवाकडे वल्गना केल्या की आमच्या विचाराचे सरपंच या ठिकाणी निवडून आलेले आहे. हे काय मी बळजबरी माझ्याकडे या म्हणून कोणा सरपंचांना सांगितलेलं नाही. जे आमच्या विचाराचे सरपंच निवडून आले त्यांना आम्ही निरोप दिला की तुमचा सत्कार करायचा आहे. आणि आपण पाहिलं असेल आमच्या एका फोनवर ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. कोणताही सरपंच माझ्याकडे आला तर तो खाली हात जाणार नाही ही त्यांना मी खात्री दिलेली आहे. गावाचा विकास करणं हे त्यांची जशी जबाबदारी आहे तसं पालकमंत्री म्हणून त्यांना मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अमरावतीमध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या राज्यपालांची बैठक सुरू होती आणि यावेळी ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी राज्यपालांना चपला दाखवण्याचाही प्रयत्न केला आणि यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर पाहूयात साताऱ्यामध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. पुणे पंढरपूर रस्त्यावर फलटण जवळ त्यांची गाडी पुलावरनं 30 फूट खोल खाली कोसळली. फॉर्च्युनर गाडीवरचं चालकाचं नियंत्रण सुटून पहाटे 3:30च्या दरम्यान हा अपघात झाला. गाडीत आमदार जयकुमार गोरे यांच्यासह 4 जण प्रवास करत होते. अपघातात आमदार जयकुमार गोरे जखमी झाले असून गाडीतील इतर दोघे गंभीर जखमी झालेत. आमदार जयकुमार गोरे यांच्या छातीला मार लागल्यानं त्यांना पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात हलवण्यात आलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजते. दरम्यान गोरे यांच्या गाडीला जेव्हा अपघात झाला त्यावेळी कारमधील एअरबॅग उघडल्या नसल्याचं समजतंय आणि त्यामुळे मोठा प्रश्न उपस्थित होतोय. पुण्याहून गावी दहिवडीकडे जात असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या साह्यानं ही अपघातग्रस्त कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली. आमदार जयकुमार गोरे यांचा अपघात की घातपात अशा चर्चा सुरू झाल्यात आणि यामागे घातपात असल्याची शंका भगवान गोरे यांनी व्यक्त केली आहे. आमदार जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात याबद्दल आता चर्चा सुरू झाली, त्याबद्दलची शंका व्यक्त केली जाते आणि खुद्द शंकरराव गोरे यांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला. बर आता तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांच्याशी बोलला? आता हॉस्पिटलमध्ये तुम्ही बोललात का आमदार साहेब? हो. काय म्हणाले आमदार साहेब? बरी आहे तब्येत? बरं आहे, तशी तब्येत बरं आहे. काळजी करण्यासाठी कारण चांगलं. पुढे पाहूयात राज्यातील जनतेचे प्रश्न मांडण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे विधान भवन. जनतेचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार विधानसभा आणि विधान परिषदेत प्रश्न मांडत असतात. मात्र त्याच आमदारांना मिळणारी ट्रीटमेंट संतापजनक अशीच आहे. टॉयलेटमधल्या पाण्यानं धुतले जाणारे कप आणि शौचालयाबाहेर स्वच्छ केली जात असलेली ही फळं, ही दोन्ही दृश्य आमदारांशी संबंधित आहेत. आमदार निवासस्थानातल्या आमदारांच्या कपबशा टॉयलेटमधल्या पाण्यानं धुतल्या जात असल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेला होता. आणि दुसऱ्याच दिवशी ही धक्कादायक बातमी समोर आली. विधिमंडळ परिसरात आमदारांसाठी बनवल्या जाणाऱ्या ज्यूससाठीची फळं ही शौचालयाबाहेर स्वच्छ केली जात असल्याचा व्हिडिओ समोर आलाय. अनेक आमदार आणि अधिकारी या सेंटरवरून ज्यूस घेतात. स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं जात असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय. करोडो रुपये ज्यावेळेस आपण खर्च करतो त्यावेळेस सर्व्हिस पण चांगली मिळाली पाहिजे, स्वच्छता पण राहिली पाहिजे आणि कुठेही असले गैरप्रकार होता कामा नये याबद्दल सरकारने कडक भूमिका घेतली पाहिजे, हेच आमचं मत आहे. सरकारचा जो वचक असला पाहिजे, दुर्दैवाने तो वचकच पाहायला मिळत नाही, म्हणून या घटना सातत्याने घडतायत. आमदार असो किंवा सामान्य नागरिक, सर्वांचंच आरोग्य महत्त्वपूर्ण आहे. मात्र संबंधित कर्मचारी आणि कंत्राटदार आमदारांना दिल्या जाणाऱ्या चहा ज्यूस बाबत अक्षम्य बेपर्वाई केली जाते. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूरमध्ये कप आणि ज्यूसची फळं कशी स्वच्छ केली जातात हे आपण पाहिलं. आता पाहूयात अनेकांच्या आवडीची असलेल्या पाणीपुरीची बातमी.
पाणीपुरी असा उल्लेख केल्यानंतर अनेकांच्या तोंडाला जी आहे ते पाणी सुटतं, पण आता ही बातमी पाहिल्यावर तोंडचं पाणी पळणार आहे. देशभरात पाणीपुरी हा अत्यंत लोकप्रिय असा पदार्थ आहे. प्रत्येक शहरात खवय्ये पाणीपुरीवर हात आडवा करताना दिसतात आणि त्यामुळेच की काय पाणीपुरीवर अनेक गाणीही तयार झाली आहेत. प्रेम आणि पाणीपुरी अगदी एकाच तराजूत तोलली जाते. पाणीपुरीचं गाणं आपण ऐकलं, पण तुमची आवडीची पाणीपुरी कुठे ठेवली जाते ते आता पहा. नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशनच्या चक्क शौचालयात पाणीपुरी ठेवली जाते. वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर अनेक पाणीपुरी विक्रेते अनधिकृतपणे विक्री करतात. मात्र त्यांच्याकडे माल ठेवण्याची सोय नसल्यानं अशा गलिच्छ पद्धतीनं शौचालयात पाणीपुरी ठेवण्याचा किळसवाणा प्रकार इथं केला जातोय. अनेकदा पालिकेची अतिक्रमण हटाव पथकाची गाडी आल्यानंतर आणि दुकानं बंद केल्यानंतर पाणीपुरी अशा पद्धतीनं शौचालयात ठेवली जाते. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा धक्कादायक आणि गलिच्छ प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनानं कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रमोद पाटील, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. तर पुण्यातील डेक्कन इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत चितेजवळ जादूटोणा करणाऱ्या 2 तृतीयपंथीयांना अटक करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री 2:30च्या सुमारास हे 2 तृतीयपंथी चितेजवळ जादूटोणासारखे अघोरी कृत्य करताना आढळून आले. काळ्या रंगाच्या बाहुल्या, काही लोकांचे फोटो, लिंबू, सुया आणि हळदी कुंकू हे साहित्य घेऊन अघोरी कृत्य करत असल्याचं आढळलं. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने हे कृत्य पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना ही बाब कळवली. पोलिसांनी घटनास्थळी येत दोघांना रंगेहात अटक केली. पोलिसांना खबर मिळताच पोलीस त्या ठिकाणी गेले, त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे काळ्या बाहुल्या, त्यानंतर लाल बाहुल्या, तसंच सुया, लिंबू, दोरे, धागे, त्यानंतर हळदी कुंकू अशा काही वस्तू होत्या. त्यांच्यावरती आम्ही जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे. पुढे पाहत एक धक्कादायक बातमी अशी की 2 मुलांनी आपल्याच वडिलांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भट्टीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालाय. पिंपरी चिंचवड जवळील म्हाळुंगे परिसरात ही घटना घडली असून पित्याचा खून करणाऱ्या 2 मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. निघोजे गावचे रहिवाशी धनंजय बनसोडे यांचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते आणि त्यावरून त्यांच्या घरात नेहमी वाद व्हायचे आणि त्या वादामधूनच मुलांनी वडील धनंजय यांना मारण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आधी त्यांनी धारदार शस्त्रानं वार करून घरात त्यांचा खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्याच फॅक्टरीमध्ये असलेल्या भट्टीत मृतदेह जाळला. इतकंच नाही तर यानंतर भट्टीतील राख त्यांनी इंद्रायणीत विसर्जित केली आणि या प्रकरणी आरोपी सुजित आणि अभिजित बनसोडेला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याजवळील वेळू ग्रामपंचायत हद्दीमधील श्रीराम पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांचा 5 दरोडेखोरांनी कोयत्याने मारहाण केली. त्यांना जखमी केला आणि 22,000ची रोख रक्कम घेऊन त्यांनी पोबारा केला. गुरुवारी रात्री 11:30च्या सुमारास ही घटना घडली. पेट्रोल पंपावरील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेण्यात येतोय. आणि या सगळ्या घडामोडीनंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.